श्रीराम. मना मानसी दुःख आणू नको रे, मना सर्वथा शोक चिंता नको रे. विवेके देहे बुद्धी सोडून द्यावी, विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी. जीवनात दुःख नसतं असं नाही, पण त्या दुःखाचा अवडंबर करून माणूस त्याचं प्रमाण वाढवतो. म्हणून समर्थ सांगतात, तू मनानं खंबीर राहा. शारीरिक पातळीवरचं दुःख मानसिक पातळीवर आणू नकोस. मागच्या एका श्लोकामध्ये समर्थ माणसाला देह दुःख ते सुख मानावे असं सांगतात, पण या श्लोकामध्ये ते त्याच्या वरची पायरी गाठायला सांगतायत. या अशा साधनेनं साध्य प्राप्त होतं. सकाळी लवकर उठणं, व्यायाम करणं, साधं पण सकस जेवण करणं, या गोष्टी त्रासदायक असल्या तरी त्या आपल्यासाठी फायदेशीर असतात आणि त्याची सवय झाली तर त्या सुखावह मानता येतात. पण अपघात होणं, अन्नपाण्यावाचून खूप काळ राहावं लागणं, थंडी पावसात आसरा न मिळणं, या गोष्टींना तोंड देण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा हे दुःख न मानणं हे केवळ अशक्य आहे, कारण ते दुःख आहेच. म्हणून समर्थ सांगतात, हे दुःख फक्त शरीरापुरतंच ठेव. त्याचा त्रास मनाला आणि परिणामी इतरांना देऊ नकोस. कित्येकदा आपल्याला असं आढळतं की घरातल्या एखाद्या व्यक्तीचा अवयव, आपण म्हणू पाय दुखत असेल, तर तो प्रत्येकाजवळ इतकी कुरकुर करतो की घरातल्या सगळ्यांनाच ते त्रासदायक वाटतं. समाजामध्ये एक म्हणजे व्याधी निमूटपणे सहन करणारे आणि दुसरे किरकोळ दुखण्यानं घर डोक्यावर घेणारे, असे दोन प्रकारचे लोक आढळतात. दुसरा प्रकार शारीरिक कमी आणि मानसिक जास्त असतो. यात दुखण्याचं प्रमाण कमी होत नाहीच, उलट इतरांना त्रास मात्र वाढतो. म्हणून ते टाळावं असं समर्थ सांगतात. कारण माणूस सुख चटकन विसरतो आणि दुःख उगाळत बसतो. त्यांच्या मते शोक आणि चिंता या दुःखामुळं निर्माण होणाऱ्या मनाच्या अवस्था आहेत आणि मन खचलं तर शरीर कोणतंही काम करू शकत नाही. शोक, चिंता या तळमळ, खंत, विषण्णता आणि वैताग यातून व्यक्त होतात. पण विवेकानं त्यांना काबूत ठेवणं सहज शक्य असतं. या सगळ्या गोष्टी साधण्यासाठी मी म्हणजे देह नाही हा विचार मनाच्या पातळीवरती मान्य करावा लागतो. एखादी घटना घडून गेल्यावर वैताग, त्रागा, चिंता, दुःख करण्यामध्ये काहीही अर्थ नसतो. तसं केल्यामुळं कुठलीही परिस्थिती बदलत नाही. आपल्या जवळचं कोणीतरी मृत्यू पावल्यानंतर दुःख हे होणारच आहे, पण अशा घटनेनं डोक्यावर परिणाम करून घेणं आणि स्वतःच्या जीवनाची घडी विस्कटून टाकणं हे योग्य आहे का? गेलेला माणूस परत येऊ शकणार नाही, मग अशा वागण्यानं आपण इतरांना त्रास द्यायचा का, असा विचार करावा. म्हणून समर्थ देहबुद्धी सोडायला सांगतात. उलट अशावेळी दुःखी माणसाचं सांत्वन करावं आणि त्यांना त्या परिस्थितीतून बाहेर यायला मदत करावी. मनाला भगवंत चिंतनात गुंतवून ठेवावं. माणूस कुठेही असला तरी त्याचं अंतिम ध्येय हे मोक्ष आहे. म्हणून शेवटच्या चरणामध्ये समर्थ विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी असं म्हणतात. इथं मला परवा एक वाचनात आलेली गोष्ट आठवली, ती तुम्हाला सांगतो. एक आजी आणि आजोबा ज्यांचं एकमेकांवरती खूप प्रेम असतं असे एका गावात राहत असतात. एके दिवशी काय होतं, आजोबा काही कामानिमित्त बाहेरगावी जातात आणि संध्याकाळी मी जरा उशिरा येईन असं आजीला सांगतात. आजीना वरण भात खूप आवडत असतो. मग त्या काय करतात, आपण एकटेच आहोत आणि तेव्हा आपल्या आवडीचा वरण भात आपण करूया असा विचार करतात आणि दुपारच्या जेवणाला फक्त वरण भातच त्या तयार करतात. परंतु इकडं काय होतं की आजोबांचं काम लवकर आवरलं जातं आणि ते दुपारीच घरी परत येतात. जे संध्याकाळी येणार होते ते लवकर परत येतात. आल्यावर त्यांना भात आणि त्याचं प्रमाण समजतं. बघतात तर एका माणसाला पुरेल एवढंच आहे ते. तेव्हा ते आवाज देऊन काय सांगतात, आजीला म्हणतात, अगं माझं जेवण झालं आहे बरं का, तू जेवून घे.
आणि तो वरणभात संपव. पण आजी हट्टाला पेटतात आणि म्हणतात, हे बघा, दोघंही आपण अर्धपोटी राहू, पण हा भात अर्धा अर्धा खाऊ. तर या गोष्टीचा मतितार्थ असा आहे की स्वतःची भूक बाजूला ठेवून तेवढ्यापुरती ते दोघंही विदेही अवस्था जगतात. शरीराला भूक लागली असली तरी मन त्यातून काढून टाकतात. जसजशी देहावरची आसक्ती कमी होते तसतसं विदेही अवस्था प्राप्त होते. मृत्यूनंतर जी गोष्ट आपल्याला सोडावी लागणार आहे म्हणजे देह, त्याचा त्याग मनानं आधीच करणं हीच खरी मुक्ती आणि हेच अंतिम साध्य आहे असं समर्थ सांगतायत. जय जय रघुवीर समर्थ. मना मानसी दुःख आणू नको रे, मना सर्वथा शोक चिंता नको रे. विवेके देहे बुद्धी सोडून द्यावी, विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी. श्रीराम.